खरं म्हणजे तर आपल्याशी चर्चा करण्यासाठीच या ठिकाणी मी उपस्थित आहे। आज काही दृष्टिकोनातून आज आपण इथे भेटतोय। थोडक्यात माहिती फक्त द्यायची आहे। नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये एक प्लास्टिक रिसायकलिंग असोसिएशनने एक मोठं एक्झिबिशन भरवलेलं। जगभरातल्या टेक्नॉलॉजीज त्या ठिकाणी आपल्याला तिथे पाहायला मिळालेला आणि त्याच अनुषंगाने पुढे अजून पूर्ण महाराष्ट्रभर जो प्लास्टिक असो किंवा इतर रिसायकलिंगच्या गोष्टी असो ह्याच्यावर भर देण्यासाठी आपण एक रिसायकलिंग शो अशी एक सिरीज सुरू केलेली आहे। त्या शोच्या माध्यमातून आपण पुण्यामध्ये त्याचं पहिलं सत्र आज इथे पार पडतंय। तसे अजून 4 सत्र अजून 3 सत्र हे होणार आहेत। नाशिक, रत्नागिरी आणि अजून कुठलं होतं चौथं, अजून एक चौथं सत्र पार पडणार आहे। तर ह्या सत्रामध्ये आज पुण्यामध्ये जे सत्र पार पडते तर बहुतांश आपण आपल्या पुण्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही खूप मोठी आहे, त्याचबरोबर IT इंडस्ट्री ही खूप मोठ्या प्रमाणात आहे। पण ह्या इंडस्ट्रीला जेव्हा आपण प्रोत्साहन देतो MPCBच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून, त्याचा जो वेस्ट जो जनरेट होतं त्याच्यातून काय ऑपॉर्च्युनिटीज युवा पिढींना आणि जगभरामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत सर्क्युलर इकॉनॉमीसाठी, ते या सत्रातून त्याचं मार्गदर्शन एक्सपर्ट्स करणार आहेत। आणि जसं मी म्हणालो की ई-वेस्ट हा अजूनही दुर्लक्षित आहे। पण आत्ताच मी ज्या सत्रामध्ये होतो तर पुण्यामध्ये वर्षाला 24,000 मेट्रिक टन एवढा ई-वेस्ट जनरेट होतो। पण त्याची विल्हेवाट कशी लावायची, त्याच्यातून काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, या गोष्टीचा या सत्रातून आपल्याला लोकांपर्यंत तो मेसेज जाणार आहे। त्याचबरोबर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतून जो वेस्ट जनरेट होतो, मग ते स्पेअर पार्ट्स असो किंवा मग टायर असो किंवा इतर गोष्टी असो, त्याचीसुद्धा माहिती या सत्रातून दिली जाणार आहे। आणि या सत्रामध्ये अनेक एक्सपर्ट्स आहेत, मग NGOसुद्धा आहेत, कॉलेजमधली मुलंसुद्धा आहेत, इंडस्ट्री एक्सपर्टसुद्धा आहेत, पॉलिसी एक्सपर्टसुद्धा आहेत। म्हणजे राज्य शासन, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि हे जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन अजून आपल्या राज्यामध्ये असे रिसायकलिंगसाठी काय ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि काय सुधारणा पॉलिसीमध्ये पण करायची गरज आहे, त्याच्यासाठी हा एक महत्त्वाचा सत्र आज पुण्यामध्ये पहिला सत्र पार पडतोय। जसं मी म्हणालो की असे अजून 3 सत्र राज्यभरामध्ये आयोजित केले जातील। MPCB आणि भारत रिसायकलिंग शो आणि PRS इंडिया ह्या तिघांचेही संलग्न हा शो पूर्ण राज्यभर होणार आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनेकदा जसं मुंबईमध्ये जसा एअर क्वालिटी संदर्भात जो प्रश्न उपस्थित होतो, तर तसे मुंबईचे जे RMC प्लांट होल्डर आहेत किंवा मग क्रेडाई आहेत, डेव्हलपर आहेत, यांच्याशी वारंवार आमचे इंटरॅक्शन होत असतं। पण जेव्हा कधी मी पुण्याला आलेलो आहे तेव्हा असेच जे स्टेक होल्डर्स असतील, मग RMC स्टेक होल्डर्स असतील, इंडस्ट्री असोसिएशन असतील किंवा मग NGOज असतील, यांच्याशी हे इंटरॅक्शन आणि चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे। बरेचदा काय होतं की आम्ही एका ऑफिसमध्ये असतो आणि तिथून कुठल्या पॉलिसी आम्ही डिराईव्ह करत नाही, आमचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी रेग्युलर चर्चा होत असते। पण जेव्हा 1 to 1 हे जे स्टेक होल्डर्स आहेत, मग RMC असो किंवा मग क्रेडाई असो किंवा मग MCIच्या असो किंवा नारडको असो किंवा कोणी असो किंवा मग इंडस्ट्री असोसिएशन असो, त्यांच्याशी स्टेक होल्डर्सशी चर्चा करून त्यांना अडीअडचणी कुठे येतात, मग ते पॉलिसी रिलेटेड असो, नवीन टेक्नॉलॉजी असो किंवा आमच्याकडून अजून काही मदत त्यांच्या पोल्युशन कमी करण्यासाठी आणि पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी, अशीच एक मीटिंग या ठिकाणी RMC जे वेंडर्स आहेत त्यांच्यासोबत एक मीटिंग झाली। आम्ही 17 ऑक्टोबरला एक नवीन गाईडलाईन्स प्रस्तुत केलेल्या। 17 ऑक्टोबरच्या प्रमाणे त्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन हे अजून झालं आहे की नाही झालं आहे, हे आम्ही त्यांना एक जाब प्रश्न विचारला। बरेच ठिकाणी ते पालन झालेलं आहे, बरेच ठिकाणी अजून पालन झालं नाही आहे। तर त्याच्यामध्ये त्यांची एक अडचण होती की महानगरपालिकेची जी परवानगी लागते ती परवानगी त्यांना वेळेस भेटत नाही अजून। पण त्या अनुषंगाने आमचे पुण्याचे रिजनल ऑफिसर हे महानगरपालिकेशी कॉन्टॅक्ट करून त्यांना परवानगी लवकर मिळेल त्याच्यावरसुद्धा काम करतील। आणि अनेक असे पोल्युशन कसं कंट्रोलमध्ये ठेवता येईल पुणे शहरामध्ये, त्या अनुषंगाने ती एक बैठक पार पडली। दुसरं एक बरेच दिवस एक बातमी आलेली, म्हणजे आपण विचारायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो
की बारामतीला तुम्ही पुण्याचं ऑफिस हलवलेलं आहे, मग इकडच्या लोकांना त्रास होईल, तर त्याचा मी थोडा एक खुलासा करतो. आज MPCB बोर्डामध्ये आमचे जे अधिकारी आहेत ह्यांची संख्या दुप्पट नाही 3 पट वाढणार आहे. ही जेव्हा संख्या म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांची संख्या आकृतीबंध राज्य शासनाने मंजूर केलेलं आहे, भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मग ही वाढती अधिकाऱ्यांची संख्या ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे, फक्त पुण्यामध्ये नाही. तर ती लक्षात ठेवून हे नवीन ऑफिसेस करण्याचं हे प्लॅनिंग आत्तापासून आम्ही पुण्यामधून सुरुवात केलेली आहे, मुंबईमधून सुरुवात केलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर MPCBच्या ऑफिसेसचं जाळं हे पूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. तर जर पुण्याचा विषय घेतला, आपण पुणे रिजनल ऑफिसचा विषय घेतला, आज चाकण MIDC आणि बारामतीमध्ये जे MIDCs आहेत ह्या सगळ्यांना दररोज म्हणजे जे काय त्यांना अडीअडचणी असतील, म्हणजे नागरिक असतील, इंडस्ट्रीज असतील, ह्यांना पुण्याला यावचं लागतं. म्हणजे त्यांना दिवसभर तो प्रवास करायला लागायचा. म्हणून त्या अनुषंगाने आज बारामतीचं जे रिजनल ऑफिस आहे, म्हणजे सब रिजनल ऑफिस, आज पुणे शहराचं ऑफिस हे पुण्यातच आहे. पुण्याचं हेड ऑफिस हे पुण्यातच आहे, जिथे होतं तिथेच आहे, MIDCच्या त्या बिल्डिंगमध्येच आहे. पण तिकडे जे सब रिजनल ऑफिसर्स जे बसायचे, ज्यांचा एरिया होता बारामती आणि तिकडचा भाग, तर त्यांचं ऑफिस आपण बारामतीमध्ये शिफ्ट केलेलं आहे. म्हणजे तिकडच्या लोकांना पुण्याला यायची गरज नाही आहे, तिकडच्या नागरिकांना, तिकडच्या इंडस्ट्रीजना ह्यांना पुण्याला यायची गरज नाही आहे. असं तर यायची गरजच नाही आहे, बिकॉज आमचं पूर्ण सिस्टम हे 100% ऑनलाईन आहे. त्याच पद्धतीने चाकणमध्ये जी दुसरं सब रिजनल ऑफिसर्स आहे तेही काही दिवसामध्ये चाकणमध्ये सुद्धा हलवण्यात येणार आहे. पण हे करत असताना जे पुण्याचं जे मेन हेड ऑफिस आहे हे पुण्यामध्येच आहे आणि पुण्याचे जे रिजनल ऑफिसर आहेत ह्यांची जबाबदारी बारामतीची सुद्धा आहे आणि चाकणची सुद्धा आहे. जसं आता आपण म्हणू की आता एक पंतप्रधान मोदी साहेब हे फक्त दिल्लीमध्येच आहे, पण त्यांचे काही जे आपण खासदार असतील, इतर असतील, हे त्यांच्या विभागात त्यांचं ऑफिस असतं. त्याच पद्धतीने आज पुण्याचं रिजनल ऑफिस, ज्यांचे पुण्याचे RO आहेत, हे पुण्यामध्येच बसणार आहेत. लोकांचा जो गैरसमज झालेला की इकडचं ऑफिस बंद केलेलं आहे, तसं काही झालेलं नाही आहे. जर लोकांना काही पुण्याच्या ज्या व्यथा मांडायच्या आहेत याच्यासाठी पुण्यामध्ये हेड ऑफिस आहे आणि इतर जे ऑफिसेस आहेत हे सब रिजनल ऑफिसेस आहेत. तर हा एक खुलासा मी आपल्यासमोर करतो. म्हणजे ती बरीचशी थोडी बातमी झालेली, तर आमचे PROने सांगितलं की आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण पत्रकारांशी तो संवाद करू आणि तेव्हा आपण त्याच्यावर खुलासा देऊ. तर असे हे 2-3 विषय आज पुण्यामध्ये आहेत. आज एक आपण विचारायच्या अगोदरच मी सांगतो, आज एक बातमीसुद्धा आलेली आहे, जे मुळा मुठाचं जे आय थिंक हिंदुस्तान टाईमची बातमी आहे, आय थिंक सो. तर त्याच्यामध्ये MPCBला सुद्धा राज्य शासनाने कोर्टाने सांगितलेले आदेश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंट आहे की त्याचं ऑडिट करण्यासाठी. त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. तो ऑडिट झाला की आम्ही ती जी बोर्ड आहे त्यांना ती ऑडिटची माहिती त्यांना देऊ. बेसिकली एक कंप्लेंट होती, त्या कंप्लेंटच्या अनुषंगाने त्यांना वाटतं की कुठेतरी एन्व्हायरमेंटचं डिस्ट्रक्शन झालेलं आहे, एन्व्हायरमेंटची काळजी घेतली नाही आहे, त्या अनुषंगाने ते आम्हाला फक्त ऑडिट करायला सांगितलं आहे. आता खरं म्हणजे जी एजन्सी मुळा मुठाचं पूर्ण रिज्युनेशन करते, त्याच एजन्सीने, त्याच कन्सल्टंटनी गुजरातमध्ये जे साबरमती रिव्हरफ्रंट आहे हे त्यांनीच केलेलं आहे. आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आज साबरमती रिव्हरफ्रंटची त्याची कायापलट कशी झालेली आहे. म्हणून मला खात्री आहे की ज्या पद्धतीने साबरमती रिव्हरफ्रंट गुजरातमध्ये आपण त्याचा कायापलट होताना पाहिलेला आहे, त्याच पद्धतीने मुळा मुठाचा सुद्धा येत्या काही वर्षामध्ये कायापलट होईल, नक्की होईल. तर मला वाटतं हे महत्त्वाचे विषय आपल्याशी चर्चा करायचे होते. आपल्याला काही अजून काही विषय असतील तर आपण कृपया मांडा. सर, तुम्ही आता RMC प्लांटचं सांगितलं होतं की RMC प्लांटबद्दल तुम्ही बोललात, तर त्यांचं एक म्हणणं असं आहे की MPCB, PMRD आणि PMC या तिघांचे नाम्स वेगवेगळे आहेत. म्हणजे काय तर वेळेचे, की आम्ही कॉर्पोरेशन सांगतं यावेळेला तुम्ही गाड्या आणा, यावेळेला नाही आणायच्या, आणि MPCB सांगतं की शेड घाला, कॉर्पोरेशन शेड काढून टाकतं. असे जे नियमांमधलं जे समन्वय नाही आहे, तर ते समन्वय तुम्ही का नाही तिघं मिळून करत, असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एकच आहोत आणि हे 3 संस्था आहेत, तर आम्हाला या तिघांबरोबर डील करणं अवघड जातं. त्याला धरून असा प्रश्न आहे की त्यांचा सांगतो RMC त्यांचं की आम्हाला महापालिकेची परवानगी लागतच नाही, त्यांनी प्रत्येक प्रोजेक्ट म्हणून सांगितलं
की आम्हाला एक किती करा त्या संदर्भात ते चर्चा सुरू आहे की काय होणार आहे असं काही बघा, आमचीच ॲज MPCB म्हणून पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणून आमची जबाबदारी काय असते की पोल्युशन कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं. आज जर एखादं स्ट्रक्चर आपण उभं करतो त्याची मालकी हक्क कोणाची आहे ही चेक करण्याची आमच्याकडे यंत्रणाच नाही आहे. त्याचबरोबर स्ट्रक्चरची स्टेबिलिटी आहे का ती चेक करण्याची ती यंत्रणा आमच्याकडे नाही आहे. तर ही यंत्रणा कोणाकडे आहे. आज मालकी हक्क चेक करायचा असेल तो विषय येतो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा. स्ट्रक्चरची स्टेबिलिटी आहे की नाही तो विषय येतो महानगरपालिकेचा. त्याचबरोबर फायर सेफ्टी हा विषय येतो फायर डिपार्टमेंटचा. प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांची त्यांची जबाबदारी दिलेली आहे. आज MPCB म्हणून आमची जबाबदारी आपल्या शहरामध्ये पोल्युशन कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि कसं ते कमी करायचं ती जबाबदारी आमची आहे. मग ते कमी करण्यासाठी आणि कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ही नवीन नियमावली आलेली आहे. आणि त्यांचा जो मूळ प्रश्न होता की महानगरपालिका ही परवानगी देत नाही आणि त्या परवानगीच्या याच्या क्षेत्रात त्यांच्या ह्याच्यामध्ये येत नाही. तर आज मुंबईसारख्या शहरामध्ये ठाण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा महानगरपालिका आहेत. तिथे जे नियम लागू आहेत तेच नियम इथे सुद्धा लागू आहेत. तर महानगरपालिकेचा आमच्यासारखे जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की आमच्या मार्फत सुद्धा आम्ही ते कम्युनिकेट करू. हे पहिल्यांदाच म्हणजे आम्हाला हा विषय माहिती होता पण त्यांना परवानगी लागतच नाही ह्याच्याशी आम्ही सहमत नाही. शेवटी एखादा स्ट्रक्चर उभा करायचा असेल तर त्या नगरपालिका त्या ULBs ह्या त्यांना परवानगी देतात. फक्त कुठल्या आधारे परवानगी देतात म्हणजे ते FSIमध्ये काउंट होणार, नॉन FSIमध्ये काउंट होणार, फॅक्टरीमध्ये काउंट होणार, बिल्डिंग परमिशनमध्ये काउंट होणार हे त्या महानगरपालिकेचा विषय असतो. पण ज्या पद्धतीने मुंबई आणि ठाण्यामध्ये ज्या परवानगी दिल्या जातात RMCसाठी त्याच पद्धतीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा परवानगी दिल्या जातील. त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तो पाठपुरावा करू. अनाधिकृत म्हणजे त्यांना परवानगी महानगरपालिकेने दिली की नाही दिली पहिली गोष्ट. जर आमच्याकडून परवानगी नसेल तर 100% ते अनाधिकृत आहेत. जर असे कुठले आढळत असतील तर त्यांच्यावर कारवाई होते आणि त्यांना बंद करण्याची डायरेक्ट कारवाई होते. आणि महानगरपालिकेने सुद्धा त्यांच्या स्तरावरती कारवाई करावी असं सुद्धा आम्ही आज महानगरपालिकेला आजच्या मीटिंगच्या अनुषंगाने त्यांना आम्ही सूचना देणार आहोत. राजकीय लोकांचे जे प्लॅन्ट आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही अशी म्हणून तक्रार आहे. आपल्याकडून किती कारवाई झाल्या असतात आज असं नावं द्या ना. असे कुठले प्लांट आहेत ज्यांच्यावर कारवाई झाली नाही आहे ज्यांच्यावर राजकीय दबाव आहेत. नाही आज आपण मला सांगताय तर आज आपण मला सांगताय तर तशी नावं माझ्याकडे द्या. आपण 100% कारवाई करू. तुमचे अधिकारी वेळोवेळी जाऊन तिथे पाहणी करून ते तपासणं हा महत्वाचा विषय सर. आम्हाला जर असं कुठे आढळलं की कुठेही नियमाचं उल्लंघन होतंय तर त्याच्यावर 100% कारवाई होते. जसं मी सुरुवातीला म्हणालो आमचं सगळं सिस्टम हे ऑनलाईन सिस्टम आहे आणि हे जे त्यांच्या स्तरावर जे कारवाई होते ती मलाही दिसते माझ्या स्तरावर म्हणजे मलाही ते दिसतं. तर असं कधीच होत नाही की एखादी जर कुठली तक्रार आली आणि त्याच्यामध्ये जर कुठे चुकीचं असेल तर त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय त्यांनाही पर्याय नाही. तेही कोणाला पाठीशी घालू शकत नाही. तर असं कुठे आम्हाला आढळलं तर एखादा अधिकारी जर कोणाला पाठीशी घालतोय तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होते. महापालिका प्रदूषण महामंडळ एकमेकावरती टोलवत राहतं. दाहेरी परिसरातल्या परवा RMC प्लॅन्टच्या त्या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तिथल्या लोकांना सगळा त्रास होतोय. ते गेले कित्येक वर्ष तिथे डंपरचे अपघात होतात किंवा त्या RMC प्लॅन्ट जो आहे त्याच्यामुळे त्या लोकांना धुळीचा त्रास होतो. ते प्रत्येक वेळी सांगतात. मात्र प्रदूषण महामंडळ आणि महापालिका दोघं एकमेकावर म्हणून हे जे एवढे वर्ष जो धुळीचा त्रास होत होता किंवा इतर कुठला त्रास होता त्याच्यासाठीच मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जी नवीन नियमावली आली ते प्रमाण कमी करण्यासाठी. बघा आज 100% ते बंद होईल का तर त्याची खात्री मी घेऊ शकत नाही पण ते प्रमाण कमी करण्यासाठी हे नवीन नियमावली आलेली आहे. त्याचं पालन किती झालेलं आहे किती RMC प्लॅट झालेला आहे त्याचा आराखडा हा माझ्याकडे आज येईल. आजच्या मीटिंगच्या व्हिजिटच्या अनुषंगाने त्याचं एक ऑडिटसुद्धा सध्या सुरू आहे. म्हणजे आज ऑक्टोबर त्यात आपण एप्रिलमध्ये आहोत एप्रिलच्या शेवटी. तर एवढे महिने बस झाले त्यांना ते कंप्लायन्स पूर्ण करण्यासाठी. आत्ताच सूचना दिलेल्या आहेत सगळ्यांच्या RMC स्टेक होल्डर्स त्यांच्यासमोर की ह्याच्या पुढे तुम्हाला एकही दिवस एक्स्ट्रा दिला जाणार नाही. बघा ती खूप मोठी बदल होती. म्हणजे अगोदर जो RMC प्लांट होता हा उघड्यावर होता. आता त्यांना एका फॅक्टरी शेडमध्ये टाकायचं आहे. हे
मोठं काम आहे, त्यांना स्ट्रक्चर उभं करावं लागतं. म्हणून आम्ही त्यांना एक एवढी कालावधी दिलेली, एप्रिलपर्यंत नाही पण कालावधी दिलेली, पण ह्यापुढे त्यांना एकही दिवस देणार नाही. आणि ज्या अजून काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील तर त्याच्यामध्ये पूर्ण करण्यासाठी त्यांना आता वेळ देणार नाही. सर तुम्ही आता शेडचं सांगितलं, कॉर्पोरेशन शेडला अलाउड नाही करत कारण ते इलिगल आहे असं त्यांचं म्हणणं. मग त्यांनी परवानगी घेतली तर ते इलिगल होत नाही, परवानगी नाही घेतली तर इलिगल होतं. परवानगी घ्यावी, कॉर्पोरेशन देईल परवानगी. पुण्यात आहात तुम्ही, पुण्यात बैठका घेतायत. पुण्यातल्या नदीपात्रांचा आणि नद्यांचा मोठा प्रश्न आहे. महापालिकेला अनेकदा आंदोलनं झाली आहेत. सांडपाणी नद्यात सोडलं जातं, नदीमध्ये सोडलं जातं, राडा रोडा सगळ्या बांधकामाचा टाकला जातो. तुम्ही काही महापालिकेला पत्र किंवा आदेश काही देणार आहात काय सगळं थांबवण्यासाठी? ऑलरेडी दिलेली आहेत. महानगरपालिकेने त्या अनुषंगाने जसं मी म्हणालो की मुळा मुठाचं जे रिज्युनेशनचं प्लॅन आहे ते प्रगती स्तरावर सुरू आहे. एवढ्या वर्षाचा बॅकलॉग हा भरून करणं काही 1-2 वर्षात होणार नाही. हा एक फेज वाईज प्लॅन आहे आणि त्या फेज वाईज प्लॅनप्रमाणे महानगरपालिका त्याच्यावर काम करत आहेत. आणि जो सांडपाणी आज ट्रीट केल्याशिवाय बऱ्याच ठिकाणी जे नदीमध्ये जातं आहे, नदीच्या पात्रामध्ये जातं आहे, ते STPचं काम पूर्ण झाल्यानंतर ते सांडपाणी ट्रीट केल्यानंतर ते नदीच्या पात्रामध्ये जेव्हा सोडतील तेव्हा आपल्याला तो रिझल्ट दिसेल. सर तुम्ही ताब्यात घेतल्यापासून म्हणजे प्रदूषण महामंडळाने काही कारवाई केलीत का, म्हणजे गेले 1-1.5 वर्ष कोणावर? म्हणजे इथल्या पुण्याच्या प्रदूषणासंदर्भात? कारण पुण्याचं प्रदूषण पाहिलं तर आता दिल्लीच्या पण पुढे गेले पुणे. नाही ही चुकीची नाही एक आपण पत्रकार आहात, आपण अशी कुठली स्टेटमेंट करताना ते फॅक्ट समोर ठेवा. आपण जर अशी कुठली स्टेटमेंट केली की दिल्लीपेक्षा पुण्याचं प्रदूषण हे कंट्रोलच्या बाहेर आहे, ही फार चुकीची स्टेटमेंट आहे. ह्याच्यावर मी काही कोणी सहमत नाही आहे. जसं हे मी वारंवार सांगतो, आपण कुठला डेटा बघता हे महत्त्वाचं आहे. CPCBचा, पॉल्युशन कंट्रोल बोर्डचा आणि केंद्र शासनाचा समीर ॲप आहे. आपण कृपया करून हा समीर ॲपच फॉलो करा. हाच एक ऑथराईज ॲप आहे. बाकी सगळे जे ॲप्लिकेशन आहेत ह्याचा डेटा कोणी व्हेरीफाय करत नाही. समीर ॲपवर जो डेटा येतो हा डेटा व्हेरीफाईड डेटा असतो. आणि जे स्टेशन्स आहेत CAQMS, त्या CAQMS स्टेशनची आपल्या आता किती संख्या आहे पुण्यामध्ये तुमच्या? 22. ते 22वरून अजून आपण 15 स्टेशन्स पुण्यामध्ये ॲड करतो आहे. म्हणजे एअर क्वालिटीवर कसं अजून नियंत्रण ठेवता येईल आणि क्वालिटी चेक करता येईल त्यासाठी आपण 22 स्टेशन्स ॲड करतो आहे. त्याच अनुषंगाने जे इंडस्ट्रीज आहेत, आपल्या इकडे जे इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीचे स्टॅक असतात, जे चिमणी असतात, त्या चिमणीचं मॉनिटरिंगसाठी त्यांना कंटिन्युअस मॉनिटरिंगसाठी आमच्या हेड ऑफिसला ते कनेक्शन दिलेलं आहे. जर आम्हाला कुठे फ्लॅग झालं की एखाद्या स्टॅक जी चिमणी आहे त्याचं जर पॅरामीटर आहे, हे पॅरामीटर जर लिमिटेड नॉर्म्स जर क्रॉस झालं तर लगेच खालच्या अधिकाऱ्यांना, रिजनल ऑफिसर्सना त्याचं टेक्स्ट येतो, ईमेल येतो ऑटोमेटेड. मग ते लगेच त्या इंडस्ट्रीला सांगून त्याच्यावर लगेच कारवाई करतात किंवा दुरुस्तीची कारवाई करतात. तेच सोडून याच्या अगोदर होतं जे सेपी म्हणजे जे पोल्युटेड एरिया आहे त्याच्यामध्येच फक्त मॉनिटरिंग व्हायची. आता तशी मॉनिटरिंग फक्त पोल्युटेड एरिया नाही तर पूर्ण पुणे रिजनमध्ये ती मॉनिटरिंग होणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जो सांडपाणीचा आपण जो विषय घेतला, माननीय मंत्री महोदय पंकजाताई मुंडे यांच्या आदेशाने जे STP प्लांट आहेत, म्हणजे महानगरपालिकेचे असो किंवा मग खाजगी असो, ह्या सगळ्यांचं ऑडिट हे ऑलरेडी सुरू आहे. हे थर्ड पार्टी ऑडिट सुरू आहे आणि त्या ऑडिटच्या माध्यमातून ज्यांचे STPs मध्ये खाजगी आपल्याकडे मोठे मोठे टाउनशिप प्रोजेक्ट आहेत, ते STPचे ऑडिट जर आम्हाला कुठे आढळलं की ते नियमाचं पालन करत नाही किंवा बंद आहे तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं काम आता ऑडिट सुरू आहे. सध्या काही आता ऑडिट सुरू आहे. पण ऍपवर कुठलीही माहिती अपलोड केली जात नाही, नोटिसा कोणत्या दिल्या त्याच्यात पूर्वी त्या केले जात नाही, तुमचे अधिकारी उत्तरं देत नाही. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, नदी पोल्युशनचा जो तो विषय त्यांनी काढला होता, तर वेळोवेळी त्या पाण्याची तुम्ही टेस्ट करून जे देणं अपेक्षित आहे की दिवसाला काय त्याचे लिमिट आहे तो, तर ते 6-6 महिने त्याचं टेस्टिंग होत नाही. तर त्याबद्दल नोटिसा दिलेल्या दिसत नाही. एकेकाने प्रश्न विचारला तर सगळ्यांची उत्तरं देत. कुठल्या कारवाईंची नोटीस? नाही बरोबर बघा, त्याचं कारण हे आहे की त्याचा दुरुपयोग व्हायला सुरुवात झालेली आहे. मी स्पष्ट सांगतो, त्याचे जे न्यूसन्स आहे, मग एक असं नाही म्हणत की सगळ्याच कंपन्या आहेत हे तंतोतंत पालन, कोणाकोण चुकासुद्धा होतात पण त्याच्यावर कारवाई होते. पण ती कारवाई झाल्यानंतर त्या नोटिसचा दुरुपयोग व्हायला सुरुवात झाला. मग त्या कंपनी त्या नाहक त्रास द्यायला सुरुवात झाली. म्हणजे एखादी कुठली डायरेक्शन दिली त्याच्यामध्ये काही 2-3 गोष्टी चुकल्या असतील
समजा 30 दिवसाची मुदत दिली, 31व्या दिवशी पुन्हा कंप्लेंट द्यायची आम्हाला. कशाला? त्यांचं काही घेणं देणं नाही. म्हणून जर आपण जे कंप्लेंटर आहेत त्यांना माहिती आहे की काय कारवाई होते, पण आज जगाला कशाला सांगायचं? आणि मग त्याच्यामध्ये जे दुरुपयोग व्हायला सुरुवात झाली ते कुठेतरी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला. आणि मला वाटतं त्या पद्धतीने योग्य पद्धतीने कंपनीला पण नाहक त्रास नाही झाला पाहिजे आणि जो कंप्लेनंट आहे त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. या दोन्ही गोष्टीची दक्षता घेतली जाते. सर तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून 2-3दा आढावा घेतलात, मात्र तुमचे इथले जे स्थानिक म्हणजे अधिकारी आहेत ते साधं बोलायला तयार नसतात. काय कारवाई होते, कोण करतं, किती कंप्लेंट आणि तुमचं जो ऑफिस आहे ना, त्या ऑफिसच्या गेटवर सिक्युरिटी उभा टाकतो. म्हणजे अधिकाऱ्याला भेटायला चिठ्ठी द्यावी लागते, अधिकारी 2 तासानं सांगतात, मग आम्ही ते कंपनीची कंप्लेंट विचारायची. आणि महापालिका सर प्रत्येक वेळेस प्रदूषण महामंडळावर ढकलते. हा सगळ्यात मोठा आहे, तुम्हाला म्हणून म्हणतो मी. नाही बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं मी म्हणालो की आमचं नवीन आकृती बंदर मंजूर झालेलं आहे. आज आमच्या अधिकाऱ्यांवर हा प्रचंड तणाव आहे. ज्या पद्धतीने प्रदूषण कंट्रोल ठेवणं, ज्या पद्धतीने कंपनीला मदत करणं, जेव्हा आमचं नवीन भरती सुरू होईल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये सुधारणा 100% आम्ही हे नाही म्हणत की नाही आम्ही जे म्हणतो सगळं व्यवस्थित आहे, नाही. पण आज आमच्या अधिकारी वर्गावर ह्यांच्यावर तणाव आहे, कामाचा तणाव आहे तो. नाही मग वाढलं ना त्यांच्याकडून काम, त्यांचं काम वाढलंय, तर ह्याच्या अगोदर तणाव का नव्हता? ह्याच्या अगोदर तणाव ह्याच्यासाठी नव्हता. आत्ता महाराष्ट्रामध्ये नवीन कंपनीच्या वाढलेल्या आहेत, त्यांना नवीन प्रोजेक्ट वाढलेले आहेत, म्हणून त्यांचं काम वाढलेलं आहे. आणि जसं आपण म्हणाल की मी अध्यक्ष झाल्यानंतर 100% तणाव वाढलेला आहे. बिकॉज त्यांना रिझल्ट द्यावा ही त्यांना रिझल्ट द्यावा लागेल. सर, महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड हे सर्वात दुर्लक्षित विभाग आहे. याकडे बरोबर. आणि महत्वाचं पण आहे ऍक्च्युली दुर्लक्षित याची माहिती काय येतच नाही सर. आता आकडेवारी नाहीये कुठली. सर तुमचे अधिकारी आता पण नाही सांगत. तुम्ही जर मला कुठला स्पेसिफिक प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देईन. तुम्ही जर मला सगळीच आकडेवारी जर मागत बसला तर शहरामध्ये मुळा मुठा नदीमध्ये जे नदीपात्रात दूषित पाणी सोडलं जातं त्याची आकडेवारी काय आहे का आपल्या शहरात? आहे ना, सांगा ना मग. आहे ना. पण तो आता हा प्रश्न कोणाचा आहे? महानगरपालिकेचा. आणि जसं मी आपलं उत्तर दिलं की महानगरपालिका त्यांचे STP चं काम सुरू आहे, STP कंप्लीट झाली की आपण त्याच्यावर हे करू. जबाबदारी महापालिकेकडे सांगा. STP कोण बांधतं? STP कोण बांधतं? सर महापालिकेपर्यंत प्रदूषण महामंडळाकडे. सर ही सगळी ग्राइंड गेम आहे. म्हणजे काय होतं की तुम्ही नोटिसा त्यांना देता, ते कारवाई करतात, ते पुन्हा तुमच्याकडे 1000 झाडं तोडणार आहे महापालिका. नाही. ती तोडण्याची परवानगी पोल्युशन कंट्रोल बोर्ड देत नाही. ही तोडण्याची परवानगी ही जी ट्री अथॉरिटी असते ती परवानगी देते आणि एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट देते. म्हणजे त्यांचे ते एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देते. ती तोडण्याची परवानगी MPCB कडे येत नाही. म्हणून त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. इंद्रायणी नदीचा पण प्रश्न आहे. मागच्या काही वर्षभरात जर बघितलं ना, म्हणजे वारीच्या वेळेस ते साफ होतं, त्यात नो डाऊट. पण आत्ता म्हणजे मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी देखील तो सगळा प्रश्न ऐरणीवर होता. आपलं विभाग ते इंद्रायणी नदीसाठी काय करतं? STP बांधणं हे तिकडच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून STP लवकरात लवकर बांधून घेणं ही आमची जबाबदारी आहे. आज जोपर्यंत सांडपाणी हे मुळा मुठा असो किंवा इंद्रायणी नदी असो, जोपर्यंत ते सांडपाणी त्या नदीच्या पात्रामध्ये जाणं थांबणार नाही तोपर्यंत ह्या नद्या स्वच्छ होणार नाही. वर्षभरामध्ये RMC प्लांटवरती किती कारवाई केली प्रदूषण? किती कारवाई झाली RMC प्लांटवर? आणि हे पारदर्शकपणे लोकांना कळू द्या ना सर. ते नाही सांगता येणार सर्वांसाठी असं का? नाही ही माहिती लोकांचं सर याचं एक उदाहरण आहे. ही माहिती आहे. सर पाषाण तलावाचं एक उदाहरण आहे की STP प्लांट बांधला असं सांगितलं, तो ऑलरेडी बंद होता. तिथं तुमच्या अधिकाऱ्यांनी पण पाहणी केली नाही आणि ती मासे मेली. त्याचं कारण जलपर्णी आणि अन्य काहीतरी दिली. जलपर्णी तेव्हाच होते जेव्हा STP जेव्हा सांडपाणी पाण्यामध्ये जातं तेव्हा जलपर्णी तयार होते. त्याच्याशिवाय MPCB का नाही बघितलं हा पण विषय नाही. म्हणून जर तुम्ही मला उत्तर देऊ देणार की नाही देणार? सांगा सर. तो पहिला प्रश्न आहे ना. मग राजकीय नेत्यांच्या लोकांचे प्लांट त्याला पाठीशी घातलं जाते. हां, सर, RMC 24 प्लांट तुम्ही शहराच्या बाहेर होते, आता शहरात सर्वीकडे मध्य ठिकाणी झाले. तर याच्यावर आपली काय भूमिका असणार आहे? म्हणून जे नवीन नियमावली जी ऑक्टोबर महिन्यामध्ये आली ती त्याच्यासाठी आता पत्रकार म्हणून तुम्ही तो अभ्यास केला पाहिजे होता ना. ऑक्टोबरची नियमावली तुम्ही सांगा
तर त्याच्यामध्ये त्या नियमावलीमध्ये कॅप्टिव्ह प्लांट आणि कमर्शियल प्लांटसाठी ज्या सायटिंग क्रायटेरिया दिलेल्या आहेत त्या शहरामध्ये असो किंवा शहराच्या बाहेर असो त्यांना त्या नियमावलीचं पालन करायचं आहे. सर ते द्या ना उदाहरण, तुमचे लोक का नाही बघितले? नहीं, सो नवीन नया आकृति मंदिर मतलब नया जो रिक्रूट अच्छा नवीन जे रिक्रूटमेंट आहे आकृति मंदिर ते मंजूर झालेलं आहे. नवीन अभी वेकेंसी नहीं है इनफैक्ट. नहीं, इट इज इन प्रोसेस. विल स्टार्ट रिक्रूटमेंट. सो वन्स द रिक्रूटमेंट स्टार्ट वी विल व्हेन विल रिक्रूटमेंट स्टार्ट. किती लोक घ्यायचे? देर इज रिक्त पदं नाही आहेत. रिक्त पदं आम्ही का ठेवू? नवीन किती घेणार? नवीन 530 पदं भरणार आहोत. टोटल आमची संख्या टोटल संख्या आमची 1310 होणार आहे. अभी कितना अभी कॉन्ट्रैक्चुअल गिन के हमारे पास रेगुलर तो 200 के आसपास ही है पूरे स्टेट के लिए. या पूरे स्टेट के लिए कैन इमेजिन 1310 होने वाला है एडिशनल टोटल. नाउ द टोटल काउंट विल बिकम 1310. All the way from field officers to your scientific officers to your junior scientific officers to the head office to regional office, everybody. I have last recruitment was like 2000. कधी होती रे तुमची लास्ट आकृती मंदिर कधी झालं तुमचं मंदिर? 2009 आय थिंक. 8-9 मध्ये 8-9 सॉरी. 2008-9 It has been prepared as on 2023. Yeah, considering that. For now it is enough, but we also can recruit people on contractual basis. So we are recruiting, so as of now, because till the time the process is completed, we are recruiting people on contractual basis, be it joint junior scientific officer or JRFs, and even in the office, we started recruiting people on contractual basis so that the work doesn't get hampered, but it will take some time. It cannot, recruiting 500 people can't happen overnight. It will take some time. ही एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. पण जसे म्हणून तणाव आहे कस कामाचा लोड सुद्धा वाढत. आम्ही राज्य शासनाकडे पाठवलेलं आहे फायनल GADकडे. ते रोस्टर मंजूर झाल्यानंतर लगेच आपण ती ॲड काढू आणि ती रिक्रुटमेंट प्रोसेस आपण आमचा टार्गेट आहे 3 महिन्यामध्ये. I think for Kumbh Mela a special committee has been formed. त्या कमिटीचा भाग म्हणून MPCBचे सुद्धा अधिकारी तिकडे आहेत. पण हा बहुतांश रोल त्या कमिटी म्हणजे कलेक्टर आणि आदरणीय तिकडचे पालकमंत्री त्यांच्या माध्यमातून तो रोल मानला जाणार आहे. कुठली टेक्नॉलॉजी यूज करायची त्या बाबतीत आम्ही ज्या मेन कुंभ झालेलं महाकुंभ झालेलं त्या आमचे अधिकारी सुद्धा गेलेले तिकडचा सुद्धा अभ्यास आपण केलेला आहे. एक रिपोर्ट सुद्धा जनरेट केलेला आहे. त्या रिपोर्टच्या माध्यमातून ऑलरेडी राज्य शासनाकडे तो आम्ही आमचं सजेशन आणि आमची माहिती राज्य शासनाला दिलेली आहे. विल सेंड यू रिपोर्ट. येस, शेवटचा प्रश्न विचार. ट्रान्सपोर्ट मंडळाचं काम आहे प्रदूषण कमी करणं. एका वर्षात किती प्रदूषण कमी झाले त्यासाठी काय उपाययोजना आपण केल्या ते किती कमी झालंय कमी झालं तो एक्झॅक्ट डेटा मी तुम्हाला देतो. म्हणून परत ताईंच्या प्रश्नाकडे होतो. समीर ॲप जर तुम्ही फॉलो केला, ऐकून घ्या हो, अरे ऐका तरी, प्रश्न विचारला उत्तर द्यायची तर मला द्या. समीर ॲप जर तुम्ही फॉलो केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षाचा पूर्ण डेटा येतो. त्या डेटामध्ये मागच्या वर्षी किती प्रदूषण होतं आणि ह्या वर्षी किती प्रदूषण आहे ही तुम्हाला माहिती भेटेल. ती माहिती आमच्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला कधी येऊ ते ऐकून तरी घ्या हो. ती माहिती ह्यांना द्या. AQIचा डेटा किती होता आणि आता किती आहे त्यांना कम्पेअर करू द्या. ठीक आहे, ही माहिती देतील तर मी देते. हां, हे अधिकारी देतील. मात्र आपण जे या वर्षभरात काय उपाययोजना केल्यात, कारण शहर वाढतंय, कन्स्ट्रक्शन वाढतंय, धूळ वाढते, त्याचबरोबर पाण्यामध्ये घाण वाढते, सगळे वाढतंय, झाडं तोडले जात आहेत, प्रदूषणाच्या तापमानाची पातळी वाढते. या सगळ्यावरती प्रदूषण मंडळाने वर्षभरात काय केलं आणि त्याचा रेशो कमी झाल्यात काही मदत झाली का एवढा तो नाही. म्हणून एक महत्त्वाचा घटक जसं डेव्हलपमेंट वाढतंय शहरात तर ते डेव्हलपमेंट वाढत असताना एक जो महत्त्वाचा घटक असतो तो कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी असतो. तर त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये जी नियमावली आलेली आहे, बिल्डिंग कवर करणं असो, झाडं लावणं असो, फॉगिंग मिस्टिंग करणं असो, ही सगळी नियमावली आम्ही त्यात दिलेलं आहे. त्याचबरोबर RMC प्लांट असतील तर RMC प्लांटची नवीन नियमावली कशासाठी आहे, हे प्रदूषणचं प्रमाण कमी करण्यासाठी.
तर ते प्रमाण कमी झालं आहे का, तर 100% झालं नाही आहे, पण झालं आहे. ह्याचा डेटा कसा ॲनालिसिस होईल, ह्याच्या अगोदरचं समीर ॲपचा डेटा म्हणजे AQI किती होता आणि आताचा AQIचा डेटा, हे कंपॅरिझन तुम्हाला जेव्हा मी देऊ तर तुम्हाला कळेल. आणि समजा फ्युचरमध्ये अजून त्याच्यामध्ये सुधारणा होणार आहेत. आताच आपण जसं आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये जो डीप क्लीन ड्राईव्ह जो सुरू केलेला म्हणजे रस्ते धुणं, तर त्याच अनुषंगाने MPCBच्या माध्यमातून सुद्धा आपण डीप क्लीन ड्राईव्हच्या ऑटोमेटेड त्यांना मशीन्स आपण पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकाला देणार आहोत. त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे. तर त्या पुढच्या काही दिवसामध्ये त्या मशीनसुद्धा आपण द्यायचं सुरू केलेलं आहे. दुसरं आहे सांडपाणीचं. जोपर्यंत महानगरपालिका STPs ह्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आपल्याला तो रिझल्ट भेटणार नाही. आज त्यांच्याकडून पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची आहे 100%. तर आम्ही सुद्धा त्यांना वारंवार त्यांना निर्देश देत असतो, पण त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमध्ये. पण फक्त महानगरपालिकेची जबाबदारी आहे का, तर नाही. जर आपल्याकडे जे मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांचे तर जागेवर STP आहेत, ते चालवत आहेत का, तर ते चालवत आहेत की नाही चालवत आहेत हे बघण्यासाठी आम्ही एक थर्ड पार्टी ऑडिट सुरू केलेलं आहे. त्या ऑडिटमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर त्या सोसायटींवर ही कारवाई होणार आहे. पण आपल्या माध्यमातून अजून एक मी विनंती करू इच्छितो. आता जो आपण जे राबवलेलं आहे, ते जो शो राबवलं म्हणजे आपण जो कॉन्फरन्स राबवलेला आहे त्याचा मेन घटक हेच आहे की रिसायकलिंग. पण आज जे मोठ्या मोठ्या सोसायटीज आहेत त्या आपल्या माध्यमातून मी सोसायटीजना विनंती नाही, मी सोसायटीना आग्रह करेन की आपल्या ॲट सोर्स सेग्रिगेशन, ओला कचरा, सुका कचरा आणि वेस्ट हे अजूनही होत नाही. आणि त्याला अडचण कोणाला येते, महानगरपालिका येते. महानगरपालिका काय करणार, ते सगळा कचरा उचलणार आणि एखादा कुठेतरी डंप करणार. आणि मग एखादा कोण सफाई कर्मचारी हा आपल्या कचऱ्यामध्ये हात टाकणार आणि ओला कचरा, सुका कचरा आणि वेस्ट वेगळा करणार. हे कितपत योग्य आहे, हे योग्य नाही आहे. म्हणून सगळ्या ज्या सोसायटीज आहेत नवीन केंद्र शासनाच्या नियमावलीच्या आधारे त्यांना तंतोतंत ते सेग्रिगेशन करायचं आहे. वेस्ट, ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट हे सेग्रिगेशन म्हणजे विलीकरण जे होत नाही आहे, या विलीकरणासाठी आपण सुद्धा पत्रकार म्हणून आपण त्या सोसायटीजना अशा सोसायटी समोर आणा जे करतायत आणि अशा सोसायटी समोर आणा जे नाही करत. म्हणजे आपली त्याच्यावर मला मदत पाहिजे. नाही, परवानगी कोणाला नाही, अशी परवानगी होऊच नाही शकत. हां नाही, म्हणून त्यांना बरेचसे निर्देश दिलेले आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केलेली आहे. म्हणून ह्या दंडात्मक कारवाई साळुंकेजी आता हेड ऑफिसमध्ये बसतात ना ते पण नाही कारवाई होते. तोच विषय पाठवायचा आहे की STP प्लांट पूर्ण नाही झाला म्हणून हा एक छोटा मग आज पार्ट छोटा आहे, ही नदीचा तर पार्ट खूप मोठा आहे. आज आपण जो प्रश्न उपस्थित केलेले आहे, जर पाषाणच्या संदर्भात कारवाई केली नसेल तर लगेच त्यांच्यावर कारवाई करा. काय कारवाई केली, STP झालं नाही म्हणून ते झालं. नाही, अगदी छोटा विषय, नदीचा तर खूप मोठा आहे. मग आता त्यांना ऑलरेडी जसं मी म्हणालो की जसं कधी आढळतं की महानगरपालिका त्यांचं काम करत नाही, त्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत. 1 निर्देश, 2 निर्देश, 3 निर्देश. चौथ्यांदा पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे एवढीसुद्धा अधिकार आहेत की आम्ही त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल करू शकतो आणि करून टाकू. आपण लूपमध्ये चर्चा करतो. प्रॉब्लेम काय होतोय, तुम्ही कॉर्पोरेशनचं म्हणताय, कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना आम्ही ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस ते तुमच्याकडे बोट करतात. काय नाही, आमच्याकडे बोर्ड कशासाठी करतात, हा विषय तुमचा आहे. काय कुठला विषय, नाही पोल्युशन बोर्डाला विचारा. हो, पण पोल्युशन कशामुळे होत आहे, पोल्युशन कशामुळे होत आहे. आता यापुढे तुम्ही जेव्हा महानगरपालिकेमध्ये प्रश्न विचारा त्यांना फक्त एवढं विचारायचं पोल्युशन कशामुळे होत आहे, सांडपाणीमुळे होत आहे की इंडस्ट्रीमुळे होत आहे. जर इंडस्ट्रीमुळे होत असेल तर ते आमची जबाबदारी आहे. पण जेव्हा जलपर्णी केव्हा तयार होते, जेव्हा पाण्यामध्ये सांडपाणी मिसळलं जातं. ज्या पाण्याच्या स्तोत्रामध्ये केमिकल असेल तिकडे जलपर्णी तयार होणार नाही. हे साधं लॉजिक आहे. ठीक आहे, थँक्यू. एक मिनिट सर, तुमच्या दृष्टीने आता तुम्ही मनुष्यबळ भरताय, सगळं जे काय करताय, तर टॉप प्रायोरिटीचं पोल्युशन आता काय तुम्ही कंट्रोल करणार जे पुण्याच्या दृष्टीने महत्वाचं? मुळा, मुठा, इंद्रायणी नदी
बिकॉज कुठेतरी ह्या आरोग्याचा धोकाचा आहे, म्हणून त्या अनुषंगाने आम्ही पहिलं नदी प्रदूषण